भावना म्हणाली, काय आणलं आहे माझ्यासाठी? जरा आम्हालाही दाखवा ना. असं म्हणत ती इकडे तिकडे पाहायला लागली. ते म्हणजे मी. धवीत बोलणारच होता, इतक्यात बाहेरून हत्तीशनं आवाज दिला, धवीत, आपल्या गोशाळेत बघ ना, काय झालंय. धवीत जो भावनाला तिच्यासाठी घेतलेलं गिफ्ट दाखवायचा होता, तेवढ्यात ते सोडून तडक निघाला. भावना म्हणाली, काय झालंय गोशाळेत? मी पण बघणार आहे. तुम्ही कुठेही जायचं नाही. तुमचा 8वा महिना सुरू आहे. तुम्हाला चालणंही कठीण आहे. मी बघून येतो. तुम्ही काहीही चिंता करू नका. धवीत शांतपणे पण शिकवणीतून बोलला. पण मी एकदा सांगितलं ना, तुम्ही कुठेही जाणार नाही. धवीत थोड्याशा रुखरुखीतपणे बोलला आणि निघून गेला. भावना मात्र रडवेल्या चेहऱ्यानं हळूहळू आपल्या खोलीत गेली. तिचा 8वा महिना सुरू होता, त्यामुळं तिचं शरीर जड झालं होतं. ना नीट बसता यायचं ना चालता यायचं. म्हणूनच तिची आई तिची देखभाल करायला आली होती. भावना बेटा, चल, आज मी गरमागरम पकोडे केलेत, ये खा. भावनाची आई खोलीत येऊन म्हणाली, आई नाही, मला भूक नाही, नको खायला. तिने तोंड वाकडं करत उत्तर दिलं. का गं बेटा, तुला तर पकोडे आवडतात ना? आईने विचारलं. बस, नाही खायचं. भावना थोडीशी चिडून म्हणाली. आई खूप समजूतदार होती. तिला लगेच कळून चुकलं की काहीतरी झालंय. भावना आणि जावईमध्ये काहीतरी बिनसलंय. कारण भावना ही हसतमुख मुलगी होती, नेहमी आनंदी राहणारी. आणि आजही जेव्हा तिला सांगितलं की पकोडे केलेत, तरी ती खाणं टाळतीये, याचा अर्थ काहीतरी गंभीर आहे. आईच्या मनात ही गोष्ट खुपायला लागली. मग तिनं भावनाला विचारलं, बेटा, जावईजींशी काही बोलले का तुला? यावर भावना थोडं तोंड वाकडं करत म्हणाली, नाही. पण भावनाची आई समजली होती. नक्कीच जावईजींचं काही बोलणं तिला लागलं असावं. म्हणून तिने समजावत सांगितलं, बेटा, पुरुषांना खूप साऱ्या गोष्टी पाहाव्या लागतात. जर ते काम करत नाहीत तर तुझी आणि येणाऱ्या बाळाची काळजी कोण घेईल? आई, मी त्यांना नेहमी माझ्यासोबत राहा असं थोडंच म्हणतेय. पण ते जेव्हा इथे येतात तेव्हा काही ना काही कारण निघतंच. कायम काहीतरी काम. भावना थोडी रागानं म्हणाली, बेटा, जावईजींना खरंच काही गरजेचं काम असणार म्हणूनच गेले असतील. असंच निघून थोडं जातात का? आईने तिला समजावत सांगितलं. आई, त्यांनी मला बाहेर जाण्यास मनाई केली. शिवाय त्यांनी मला रागावलं. भावना चिडून म्हणाली, बेटा, त्यांनी तुला तुझ्या भल्यासाठीच सांगितलं. तू सध्या नीट चालू शकत नाहीस, मग बाहेर कशी जाशील ग? जरा विचार कर. आई, आता तुम्ही पण त्यांची साईड घेऊ नका. सगळे त्यांचाच पक्ष घेतात. अगं, मी कोणाचाही पक्ष घेत नाही ग. चल, आता हा राग सोड. मी कांद्याचे गरमागरम पकोडे केलेत. खरंच आई? भावना आनंदानं म्हणाली. हो ग, तू इथे आराम कर, मी घेऊन येते पकोडे. असं म्हणत ती आई तिथून निघून गेली. दरम्यान धवीत धावत गोशाळेकडे गेला. तिथे पाहतो की सगळ्या गाया मूर्छित पडल्या आहेत आणि बरेच डॉक्टर्स त्यांना तपासत आहेत. जो धावत जाऊन एका डॉक्टरला विचारतो, डॉक्टर साहेब, काय झालंय गायींना? डॉक्टर म्हणतो, गायींच्या चाऱ्यातून त्यांना विष दिलं गेलं आहे, त्यामुळेच त्यांना त्रास झालाय. कसलं विष? कोणीतरी मुद्दाम केलं का? धवीत आश्चर्यचकित होऊन विचारतो. हो, पण अल्प प्रमाणात दिलं गेलंय, त्यामुळे फार गंभीर परिस्थिती नाहीये. पण जर जास्त प्रमाणात दिलं असतं तर गायींचाही मृत्यू झाला असता आणि त्यांच्या दुधाचा वापर करणाऱ्यांचाही धोका झाला असता. काय? धवीत हादरून विचारतो. डॉक्टर, आता तरी काही धोका आहे का? नाही, मी त्यांना हाय डोसचं इंजेक्शन दिलं आहे आणि काही औषधंसुद्धा दिली आहेत. ती चाऱ्यातून त्यांना द्यावी लागतील. डॉक्टर म्हणाला. ठीक आहे डॉक्टर साहेब, पण एक गोष्ट, कृपया याचा तपास लावा की हे काम कोणाचं आहे. कारण हे कोणीतरी मुद्दाम केलं आहे आपल्याला बर्बाद करण्यासाठी. ही एक साजिश आहे. धवीत ठामपणे म्हणाला. हो, मी नक्की तपास करीन. डॉक्टर त्याला आश्वस्त करत म्हणाला. धवीत विचार करत होता, कोण असू शकतं? कोणी एवढी मोठी साजिश रचून आपल्या गोमातांचा प्राण घेण्याचा प्रयत्न केला? धवीत अविनाशकडे जातो आणि विचारतो, गोशाळेत असा कोण आहे का, जुना की नवा, जो सध्या इथे दिसत नाहीये?
अविनाश म्हणतो, हे तर तेव्हाच कळेल जेव्हा सगळे एकत्र असतील. मग सगळ्यांना बोलाव, सगळ्यांना इथे एकत्र येऊ द्या, आपल्याला काही विचारायचं आहे. काही वेळात सगळे गोशाळेतील कामगार गोळा होतात. धवीत त्यांना विचारतो, आपल्यात असा कोणी आहे का जो आत्ता गोशाळेत नाही? तेवढ्यात एक कामगार म्हणतो, हो, माखन नाहीये. ज्या दिवसापासून गायी आजारी पडल्या त्याच दिवसापासून तो नाहीये. दुसराही एकजण पुढे येतो आणि म्हणतो, हो, खरंच माखन गायब आहे. धवीत म्हणतो, माखन असं करू शकत नाही, तो खूप चांगला आहे. पण हतीश म्हणतो, धवीत, जर तो काही दोषी नाही तर तो इथे का नाही? माझं मन मानत नाही की माखन असं करू शकेल. धवीत अजूनही नाकारत होता. तेवढ्यात एक माणूस धावत येतो आणि घाबरलेल्या स्वरात म्हणतो, मालक, माखन. काय झालं माखनला? कुठे आहे तो? धवीत घाईघाईनं विचारतो. माखनला कुणीतरी मारलं आहे आणि त्याचा मृतदेह गोशाळेच्या मागे फेकून दिला आहे. धवीत त्या माणसाकडे धक्क्यात बघतो. काही विचारत नाही, काही बोलत नाही. तो थेट गोशाळेच्या मागच्या बाजूला जातो आणि तिथं खरंच तो माखनचा गळा कुणीतरी चिरलेला असतो आणि त्याचा मृतदेह जमिनीवर पडलेला असतो आणि माखनच्या तोंडावर कापड बांधलेलं होतं, जेणेकरून त्याचा आवाज बाहेर येऊ नये. अविनाश, हतीश आणि आकेशसुद्धा धवीतच्या मागे जातात. हे दृश्य पाहून त्यांचंही काळीज दडपून जातं. गोशाळेच्या मागच्या बाजूला असलेलं संपूर्ण शेत रक्तानं रंगलेलं होतं. धवीत एकही क्षण न घालवता पोलिसांना फोन करतो. सुमारे 1 तासानं पोलीस गोशाळेत पोहोचतात. माखनचा परिवार त्याच्या मृतदेहासमोर हंबरडा फोडून रडत असतो. पोलीस तपास सुरू करतात. एका कामगाराला बोलावून विचारतात, जेव्हा हा खून झाला तेव्हा तुम्ही सगळे कुठे होतात? तो माणूस उत्तर देतो, साहेब, आम्ही तर आमच्या गौमातांची देखभाल करत होतो. कुणीतरी त्यांना विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला होता, त्यामुळं आम्ही त्याचं लक्ष ठेवण्यात गुंतलो होतो. इन्स्पेक्टर विजय म्हणतो, काय? तू काय म्हणालास? गायींना विष दिलं गेलंय? हो साहेब, तो माणूस म्हणतो. या गोशाळेचे मालक कोण आहेत? विजय विचारतो. या गोशाळेला 4 मालक आहेत, तो माणूस सांगतो. 4 मालक? वा, छानच. इन्स्पेक्टर विजय आश्चर्यानं म्हणतो. काय नावं आहेत त्यांची? अविनाश, हतीश, आकेश आणि धवीत, तो माणूस म्हणतो. तेवढ्यात धवीतही तिथं पोहोचतो. इन्स्पेक्टर विजय त्याला विचारतो, तुम्हाला खात्री आहे का की गायींना विष दिलं गेलं? हो, गायींच्या चाऱ्यातून विष दिलं गेलं. मग तुम्ही त्यावेळी आम्हाला का कळवलं नाही? इन्स्पेक्टर विजय चौकशीच्या नजरेनं चौघांकडे पाहतो. तेव्हा आकेश म्हणतो, इन्स्पेक्टर, त्यावेळी आम्ही सर्वजण गायींना डॉक्टरांकडे दाखवत होतो. सगळे खूपच चिंतेत होते, म्हणून आम्ही आधी गायींचा उपचार करणं योग्य समजलं. विजय म्हणतो, तुम्ही आधी आम्हाला कळवायला हवं होतं, म्हणजे आम्ही लगेच तपास सुरू करू शकलो असतो. अविनाश उत्तर देतो, आम्हाला वाटलं की आधी गायींचा जीव वाचवणं महत्त्वाचं आहे, म्हणून आधी उपचार करून घेतले. विजय थोडा शांत होत म्हणतो, बरं झालं तुम्ही आधी गायींवर उपचार केलात. पण तुम्हाला काय वाटतं, गायींना विष कुणी दिलं असेल? इन्स्पेक्टर विजयनं विचारलं. आम्हाला माहीत नाही, इन्स्पेक्टर विजयजी, हतीशनं उत्तर दिलं. ते आम्ही शोधून काढूच, इन्स्पेक्टर विजय ठामपणे म्हणाला. सुरुवातीला आपल्याला हे शोधावं लागेल की माखनला कुणी मारलं. एकदा हे समजलं की मगच कळेल की गायींना विष कुणी दिलं. कदाचित माखनने त्या व्यक्तीला पाहिलं असेल, म्हणूनच त्याचा खून केला गेला असेल. विजयच्या मनात विचार सुरू झाले. बरं, हे सांगा, माखनची कुणाशी काही दुश्मनी होती का? इन्स्पेक्टर विजयनं धवीतला विचारलं. नाही, त्याचं कुणाशी वैर असण्याचं कारणच नव्हतं. तो फार साधा, सरळ आणि शांत स्वभावाचा माणूस होता. कुणालाच त्याच्याशी वैर कसं वाटेल? धवीतनं स्पष्टपणे उत्तर दिलं. कदाचित एखादा जुना वैरी किंवा एखादा नव्याने आलेला माणूस. विजयनं शक्यता व्यक्त केली. नाही, तो गोशाळेतील सर्वात विश्वासू आणि प्रामाणिक माणूस होता. आकेशने भरभरून सांगितलं. आम्हाला माहीत नाही की त्याला कुणी मारलं, पण कृपया लवकरात लवकर सत्य शोधा. आपल्याला आता गोशाळेच्या सुरक्षेवर अधिक लक्ष द्यावं लागणार आहे, आकेशने गंभीरपणे सांगितलं. तुम्ही काळजी करू नका, आम्ही आमची सर्व ताकद लावून हत्यारा शोधून काढूच,
इन्स्पेक्टर विजय ठामपणे म्हणाला. काही वेळ चौकशी चालूच राहिली. सर्व गोशाळेतील कामगारांची एकामागोमाग एक विचारपूस झाली. सर्वांना नीट आणि सुस्पष्ट उत्तरं दिली. त्यानंतर इन्स्पेक्टर विजयनं धवीतला एकट्यात घेऊन थोडा वेळ गुप्तपणे बोललं. नंतर विजय माखनचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी घेऊन पोलीस ठाण्यात गेला. संध्याकाळपर्यंत सर्व लोक आपापल्या घरी गेले. पण धवीत गोशाळेतच थांबण्याचा निर्णय घेतो. तेव्हा आकेश त्याला म्हणतो, तू घरी जा, वहिनीला तुझी गरज आहे. नाही, मी आज इथेच थांबतो. मला सगळ्यावर नजर ठेवायची आहे. धवीतनं आकेशकडे पाहत ठामपणे सांगितलं. नाही, तू वहिनीकडे जा. त्या सध्या 8व्या महिन्यात आहेत. त्यांना तुझी जास्त गरज आहे. तसंच आमचा गोशाळेत रात्रपाळीचा दिवस माझा आहे. मी आहे ना इथे. तू जा आणि वहिनीची नीट काळजी घे. आकेशनं प्रेमानं पण ठामपणे धवीतला समजावलं. आकेशने समजावत म्हणालं, ठीक आहे, तू जा. मी सगळं हाताळून घेईन. धवीत थोडा काळजीत बोलला, पण खरंच तुला सगळं जमेल ना? हो ना, मी आहे ना इथे. तू काळजी करू नको. जा, आकेश ठामपणे म्हणाला. खरंच ना? तू समजून घेऊन सगळं पाहशील? धवीत पुन्हा विचारतो. हो रे बाबा, जा आता. वहिनी आणि तुझा भाचा किंवा भाची वाट बघत असतील. आकेशने थोडं हसत मजा करत सांगितलं. धवीत हलकासा हसला आणि तिथून घराकडे निघाला. घरी पोहोचलो तोवर रात्र होऊन गेली होती. भावना तिच्या खोलीत विश्रांती घेत होती. प्रेग्नन्सीमध्ये चालणं, थकणं, चिडचिड होणं या गोष्टी सामान्य होत्या. कधी अचानक रडायला येतं, तर कधी नुसतंच हसायला. म्हटलं तर सगळं सहज वाटतं, पण ते त्या आईवर जातं त्याची जाणीव कोणालाच नसते. 9 महिने एक स्त्री काय सहन करते हे फक्त तीच जाणते. धवीत हळूहळू सावध पावलांनी खोलीत शिरतो. भावना डोळे न उघडता म्हणते, आले का तुम्ही? धवीत थोडा आश्चर्यचकित होतो. अगं, मी काही आवाज केला नाही तरी तुला कसं कळतं की मी आलोय? भावना हलकंसं हसत उत्तर देते. तुमच्या पावलांची आहट आणि तुमच्या हृदयाची धडधड मला सगळं ऐकू येतं. तुम्ही काहीही न बोलता, पण तुमचे पावले थांबत नाहीत ना. धवीत तिच्या बाजूला बसतो. असं म्हणतेस म्हणजे मी कुठेही गेलो तरी तुला जाणवेल? हो, तुम्ही जिथूनही या, मला समजतं. चला, आता हे सगळं राहू द्या. सांगा ना, आज एवढ्या घाईघाईनं गोशाळेत का गेला होतात? धवीत काही क्षण विचार करतो. मग तो थोडं खोटं सांगतो. काही विशेष नाही. गायी थोड्या चारा नीट खात नव्हत्या, म्हणून बघायला गेलो होतो. त्यानं भावनापासून सत्य लपवायचं ठरवलं होतं, कारण त्याला माहीत होतं जर तिला काही वाईट बातमी समजली तर तिला श्वास घेण्यासही त्रास होतो. त्याचं एक उद्दिष्ट होतं, भावनाला कोणतीही चिंता न होता शांतपणे हे दिवस पार करता यावेत. आणि जेव्हा तिची तब्येत फारच बिघडायची तेव्हा तो तिला खरी गोष्ट सांगूच शकत नव्हता. त्याला त्याच्या बायकोचं आणि होणाऱ्या बाळाचं कोणतंही नुकसान झेलायचं नव्हतं. पण भावना त्याच्या उत्तरानं समाधानी नव्हती. ती धवीतकडे रोखून पाहत राहिली, कारण धवीत कधीही तिच्याशी खोटं बोलायचा नाही. आणि जेव्हा तो खोटं बोलायचा तेव्हा त्याचे पाय थरथरत, डोळे इकडे तिकडे फिरायचे. तो डोळ्यांना डोळे भिडवून कधीच बोलू शकत नव्हता. भावनाला लगेच समजलं की धवीत काहीतरी लपवत आहे. तो नक्की खोटं बोलतोय, पण तरीसुद्धा ती गप्प राहणंच पसंत करते. कारण तिला ठाऊक होतं, एखाद्या पुरुषाला मोकळं आणि शांत ठेवणं हेच घरासाठी उत्तम असतं. जर एखाद्या गोष्टीसाठी वारंवार बोल लावलं तर तो त्रासिक होतो, चिडचिड करतो आणि मग त्यातून घरात वादविवाद, कटकटी वाढतात. म्हणून भावना म्हणाली, चला आता, आपल्याला भूक लागली असेल. आधी जेवण करा, मग बोलू. धवीतनं पोटावर हात ठेवत हसत उत्तर दिलं. हो, फारच भूक लागली आहे. पोटात तर उंदीर धावतोय असं वाटतंय. ठीक आहे, मी जेवण वाढते, तोवर तुम्ही हातपाय धुवून या. भावना प्रेमानं म्हणाली. पण धवीत तिला अडवत म्हणाला, तुम्ही किचनमध्ये जाऊ नका, मीच जेवण घेऊन येतो. पण भावना काही त्याचं ऐकणारी नव्हती. ती बेडवरून उठली आणि थेट किचनकडे निघाली. बाहेर जोरदार वारा, पाऊस आणि विजांचा कडकडाट सुरू होता. किचनमध्ये गेल्यावर तिनं पटकन खिडक्या बंद केल्या
आणि मग धवीतला हाक मारून बोलावलं. धवीतला तिनं प्रेमानं जेवायला घातलं. दरम्यान पावसाचा जोर थोडा ओसरला आणि हळूहळू थांबला. भिजलेल्या मातीतून उठणाऱ्या सुकुमार सौंध्या वासानं घरभर एक वेगळंच प्रसन्न वातावरण निर्माण झालं. पण सुगंधानं भावनाच्या मनाला शांती मिळाली. धवीतचं जेवण होताच भावना ओल्या पदरानं हलकंसं हसत बशा उचलून बेसिनमध्ये ठेवायला गेली. जेव्हा ती तिकडून आली तेव्हा तिनं धवीतला म्हणाली, किती छान हवामान आहे ना. पहा ना, या मातीचा सुगंध किती सुंदर वाटतोय. चल थोडं बाहेर फेरफटका मारून येऊया. भावना मनापासून हसली. पण तिला काय माहीत होतं की तिच्या आयुष्यातले हे आनंदाचे क्षण लवकरच दुःखात परिवर्तित होणार आहेत. जेलमध्ये प्रकाश वेड्यासारखा तडफडत होता. विचार करत होता की धवीत आणि त्याच्या मित्रांचा कसा नाश करावा. तेवढ्यात एक हवालदार येतो आणि म्हणतो, प्रकाश, तुझी बेल झाली आहे. तू बाहेर जाऊ शकतोस. माझी बेल कोणी केली? प्रकाशनं आश्चर्यानं विचारलं. मी केली आहे. आणि दुसरं कोण? एका कठोर आवाजात कोणीतरी बोललं. प्रकाश मागे वळून पाहतो आणि त्याच्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य उमटतो. तो दुसरा कोणी नसून हंसा होता. तो प्रकाशच्या जवळ येतो, त्याला मिठी मारतो आणि म्हणतो, तू आत होतास तोपर्यंत तुझ्या मुलानं माझं सगळं काम पाहिलं. पण हंसा एवढं बोलून थांबतो. पण काय झालं? काय केलं कालीनं? प्रकाशनं घाईघाईनं विचारलं. त्यानं काहीही केलं नाही. पण तो मारला गेला. काय? कोणी मारलं माझ्या मुलाला? जोपर्यंत मी त्याच्या पूर्ण कुटुंबाचा नाश करत नाही तोपर्यंत मी एकही अश्रू ढाळणार नाही, प्रकाश संतापानं म्हणतो. तो तुझ्या भावामुळं मारला गेला आहे, हंसानं शांतपणे उत्तर दिलं. काय? तो कसा मारू शकतो? तो असं काही करू शकत नाही माझ्या मुलाला. हो, हंसा म्हणतो. जेव्हापासून त्यानं गावात गोशाळा सुरू केली आहे तेव्हापासून आपला सगळा धंदा बंदच झाला आहे. मग आम्ही एक प्लॅन केला ज्यामुळे त्याचाही धंदा बंद होईल. काय प्लॅन? प्रकाशनं रागाने विचारलं. आम्ही ठरवलं की त्याच्या गायींना विष देऊ आणि सगळ्या गायी मेल्या की गावात त्याची बदनामी होईल आणि मग पोलीस त्याला अटक करतील. पण उलटच झालं. जेव्हा ते चाऱ्यात विष मिसळत होते तेव्हा गोशाळेचा माखन त्यांना पाहतो, म्हणून मग त्याला रस्त्यातून हटवावं लागलं. पोलिसांनी जेव्हा तपास सुरू केला तेव्हा त्यात कालीचं नाव समोर आलं. फ्लॅशबॅकमध्ये चटकन का मूर्खा, काली त्याच्या माणसांना म्हणतो. भाऊ, आपण तर चाऱ्यात विष टाकून झालंय. आता जे होईल ते पाहून मजा येणार. हो, त्यानं माझ्या वडिलांना जेलमध्ये पाठवलं ना. आता पहा धवीत काका, तुझं काय करतो मी. सगळेच जोरजोरात हसतात. तेवढ्यात मागून एक आवाज येतो. कोण आहात तुम्ही? इथे काय करताय? सगळे शांत होतात. पण काली म्हणतो, आता तू मला पाहिलंच आहेस ना, तर सांगतो. मी या चाऱ्यात विष मिसळलं आहे. काय? असं केल्यानं गायी मरतील? हे तर महापाप आहे. असा अनर्थ करू नका. माखन गयावया करून सांगतो. त्यानं माझ्या पप्पांना आत टाकलं ना, तर हीच शिक्षा आहे त्याला. काली हसत हसत म्हणतो. मला पाप पुण्याचं काही घेणं देणं नाही. माझं काहीही वाईट होणार नाही. मी सगळ्यांना सांगून टाकीन की तू चाऱ्यात विष टाकलंय. माखन पळत जातो आणि म्हणतो, तुला काय वाटतं? हे सगळं सांगण्याआधी मी तुला जिवंत ठेवीन. काली हसत म्हणतो. हा हा हा. तेवढ्यात बाहेरून कोणीतरी ओरडतो. माखन, अरे माखन, कुठे आहेस? चारा घालायची वेळ झाली. अजूनपर्यंत गायींना चारा दिला नाहीस. त्या माणसाला माखनचा काहीही प्रतिसाद मिळत नाही. मग तो स्वतःच चारा घेऊन गायींना देतो. कालीनं माखनचं तोंड घट्ट बंद केलं होतं, म्हणून माखन काहीही बोलू शकत नव्हता. काली त्याच्या कानाजवळ जाऊन हळू आवाजात म्हणतो, इथूनच तू धविष्ठचा नाश होताना पाहशील. हा हा हा. माखन ओरडायचा प्रयत्न करत होता, पण तोंड दाबलेलं असल्यामुळं त्याचा आवाज गायींपर्यंत पोहोचू शकत नव्हता. थोड्याच वेळात सगळं चारा गायींपर्यंत पोहोचला होता. सगळ्या गायींनी खाणं सुरू केलं, पण अजून त्यांनी पूर्ण चारा संपवलेलाही नव्हता की त्यांच्या तोंडातून फेस यायला लागला. काली आता खूप आनंदी झाला होता.
त्यामुळं त्यानं माखनला सोडून दिलं. त्याला वाटलं हा आता काहीच करू शकणार नाही, पण माखन सुटताच पळून जाऊ लागला. ते पाहून काली संतापत त्याच्या डोक्यावर जोरात काठी घालतो. माखन बेशुद्ध होतो. काली त्याला गोशाळेच्या मागे घेऊन जातो आणि तिथेच त्याचा गळा चिरून टाकतो. हा फ्लॅशबॅक सुरूच आहे. माखनला मारल्यानंतर काली तिथून पळतो आणि हंसाजवळ येतो. तिथं जाऊन तो सगळी गोष्ट हंसाला सांगतो. हंसा, मी तुला फक्त विष घालायला सांगितलं होतं, कोणालाही मारायला नाही. काली, मी काय करणार? तो अचानक समोर आला. सगळं पाहिलं त्यानं. त्याला जिवंत सोडलं असतं तर ती म्हणजे माझ्या मृत्यूला आमंत्रण दिलं असतं. हंसा, तुझं डोकं फिरलंय का? आता काय होईल त्याचे परिणाम माहीत आहे का तुला? काली, जे होईल ते पाहून घेऊ. हंसा, आता पोलीस येतील, मग शोध सुरू होईल, कोणी मारलं, कसं मारलं. काली उद्धटपणे, बघू पोलिसांनाही, ते काय करणार आपलं. तुमचे भाऊ तर मंत्री आहेत, ते 2 शब्दात हे प्रकरण मिटवून टाकतील. हंसा रागानं, काय बघशील तू? कायद्यासमोर तर मोठे मोठे गुन्हेगार थरथर कापतात. आपण काय उडत्या फडतूस आहोत? आणि हो, माझा भाऊ मंत्री आहे खरं, पण तो या गुन्ह्याचं समर्थन कधीच करणार नाही. काली थोडा घाबरत, मग आता काय करू? हंसा गंभीर होत, काही दिवस अंडरग्राऊंड हो, तोपर्यंत मी काहीतरी विचार करतो. काली, ठीक आहे भाऊ. काली तिथून निघून जातो तेव्हा हंसा आपला मोबाईल काढतो आणि आपल्या मंत्री भावाला फोन लावतो. हंसा, भाऊ, एक मोठी समस्या ओढवली आहे. हंसा, हे प्रकाशचा मुलगा काली आहे ना, त्यानं एका माणसाचा खून केला आहे. मंत्री भुवन गंभीरपणे, खून? कायद्यापासून तर आम्हासारखे नेतेसुद्धा घाबरतो. त्याला संपवून टाका आणि अशी जागा शोधा जिथं कुणालाच काही कळणार नाही. हंसा, पण भाऊ, आपण असं केलं तर प्रकाशला काय सांगू? भुवन राजकीय कट रचत, त्याला सांग की पोलिसांनी एन्काउंटरमध्ये मारलं आणि हे सगळं त्याच्या भावामुळे झालं. हंसा, ठीक आहे भाऊ, तुम्ही जे सांगता तसंच करतो. हंसा फोन काढतो आणि कालीला कॉल करतो. हंसा, काली, अंधेरी स्टेशनजवळ जे कन्स्ट्रक्शन चालू आहे ना, तिथं ये, मला तुझ्याशी बोलायचं आहे. काली थोडा संशयानं, पण का भाऊ? तुम्हीच तर सांगितलं होतं की काही दिवस अंडरग्राऊंड राहा, मग आता इतकी घाई कशाची? हंसा पहिल्यांदा रागात, जे सांगतो ते कर. थोडा वेळ गप्प राहतो आणि नंतर थोडं सौम्य होऊन म्हणतो, थोडे पैसे देतोय तुला, जेणेकरून तू कुठेही जाऊन आरामात राहू शकशील. काली, ओ ठीक आहे भाऊ, येतो मी. फोन कट होतो. हंसा त्याच्या खास माणसाला बोलतो, चला एक काम आहे. अंधेरीजवळच्या कन्स्ट्रक्शन साईटवर दोघं पोहोचतात. काली आधीच तिथं पोहोचलेला असतो. काली, भाऊ, इथं का बोलावलंय? हंसा थंडपणे, तू आता या जगाला अलविदा म्हणणार आहेस, म्हणून तुला शेवटचं बधाई द्यायला आलोय. काली घाबरत, काय भाऊ, हे काय बोलताय? कालीच्या मनात शंका येते. हे लोक मला मारायचा प्लॅन करतात बहुतेक, इथून पळून गेलं पाहिजे. तो पळायचं ठरवतो, पण तोवर हंसा त्याला एक जोरात धक्का मारतो. काली थेट खाली कोसळतो. त्याचं डोकं फाटतं आणि रक्ताने जमिनीवर लाल रंग पसरतो. हंसा खाली येऊन आपल्या माणसाच्या मदतीनं पोलिसांना फोन करतो. इन्स्पेक्टर विजय, ज्याला हंसानं पूर्वी इथून ट्रान्सफर करून दुसऱ्या शहरात पाठवलं होतं, कारण तो घूस घेण्यास तयार नव्हता. कालीचा मृतदेह हंसा आपल्या पोलीस मित्राच्या मदतीनं एन्काउंटर म्हणून दाखवतो. कालीला प्रत्यक्षात हंसानेच मारलं होतं, पण प्रकाशला हे सत्य सांगितलं गेलं नाही. त्याऐवजी त्याला बाकी सगळी माहिती सांगितली गेली. हंसा हे 2 भावांमध्ये, प्रकाश आणि धवीत, दुश्मनी निर्माण करू इच्छित होता आणि कदाचित तो यामध्ये यशस्वीही झाला. प्रकाश रागानं जेलमधून सुटतो आणि थेट गोशाळेकडे निघतो. तिथं गेल्यावर त्याला दिसतं की आकाश आता गोशाळेची देखभाल करत आहे. प्रकाश हळूच स्वयंपाकघरात शिरतो
आणि सगळ्यांच्या जेवणात बेशुद्धी आणणारं औषध मिसळतो. सगळे जेव्हा जेवण करून झोपी जातात तेव्हा काही वेळातच ते बेशुद्ध होतात. प्रकाश मग चोरपणे गोशाळेत जातो. सर्वप्रथम तो सगळ्यांना तपासतो. कोणी असा तर नाही ना ज्यानं जेवण केलं नाही आणि अजूनही शुद्धीत आहे. पण जेव्हा सगळे बेशुद्ध दिसतात तेव्हा तो पूर्ण गोशाळेत पेट्रोल शिंपडतो. आपला लायटर पेटवून नेतो. पेट्रोलवर फेकून देतो. आगीनं क्षणात उग्र रूप घेतलं. त्याचवेळी धवीत आणि भावना अंगणात फेरफटका मारत होते. धवीतचं लक्ष गोशाळेकडे जातं. अरे, तिथे आग लागली आहे. धवीत घाबरतो. भावनाला तो पटकन घरात पाठवतो आणि स्वतः गोशाळेकडे धावत जातो. तेव्हाच गावातील अनेक लोक आग विझवण्यासाठी धावून येतात. कोणी पाण्यानं बादल्या भरून फेकतो, कोणी चपाकल चालवतो, कोणी विहिरीतून पाणी भरतो. पण जसजसं पाणी टाकतात तशी आग अधिकच वाढते. गावातील अनेक स्त्रियाही मदतीला येतात. तरीही आग काही केल्या नियंत्रणात येत नव्हती. आता आत झोपलेल्यांना थोडी थोडी शुद्ध येऊ लागते. वाचवा, वाचवा असं ओरडत आत अडकलेले लोक घाबरून मदतीसाठी हाक मारू लागतात. पण आग काही केल्या विझतच नव्हती. धवीत देखील हतबल होता. फायर ब्रिगेडला बोलावण्यात आलं, पण त्यांच्या गाड्यांचा एक टायर गावाच्या कच्च्या रस्त्यांवर अडकला होता. ते देखील काही करू शकले नाहीत. पूर्ण रात्रभर गावकरी पाणी फेकत होते. तेव्हाच कुठेतरी थोडी आग आटोक्यात आली. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. अनेक जण जळून मृत्युमुखी पडले होते. आकेशची आई धावत धावत आली आणि मुलाला शोधायला लागली. आकेश पूर्णपणे जळून गेला होता, पण त्याचा प्राण अजून चालूच होता. अंतिम श्वासांमध्ये तो काहीतरी बोलायचा प्रयत्न करत होता, पण आवाज निघतच नव्हता. मा मा इतकंच तो बोलू शकला. तेवढ्यात धवीत, अविनाश आणि हतीश तिथे पोहोचले आणि त्याला बाहेर काढायचा प्रयत्न करू लागले. आकेश एखाद्या जड वस्तेखाली अडकला होता. धवीतनं त्याला उचलून घ्यायचं ठरवलं, पण त्याच्या आईनं धवीतला झटकून दूर सारलं. दूर राहा माझ्या मुलापासून. हे सगळं तुझ्यामुळेच झालं आहे, ती संतापून ओरडली. आई, मी काहीही केलं नाही. धवीत स्वतःची बाजू मांडत होता. ती काही बोलणार तेवढ्यात आकेश काहीतरी म्हणाला, पण त्याच्या आईला नीट ऐकू आलं नाही. त्यामुळं तिनं आपले कान त्याच्या ओठांजवळ नेले. आकेश म्हणाला, आई, हे सगळं धवीतने. आणि एवढं बोलून त्याचा श्वास थांबला. हे ऐकताच त्याची आई जोरजोरात रडू लागली. हे सगळं धवीतनं केलंय. मी यालाही जिवंत सोडणार नाही, ती संतापून बोलू लागली. पण सत्य हे होतं की आकेश खरं म्हणजे सांगू इच्छित होता की हे सगळं धवीतने नाही, प्रकाशने केलंय. कारण त्याने स्वतः पाहिलं होतं की आग प्रकाशने लावली होती. आकेशने जेवण खाल्लं नव्हतं, कारण त्याचं जेवण काल त्याच्या घरून आलं होतं. म्हणून तो बेशुद्ध पडला नव्हता. त्यानं पूर्ण घटना पाहिली होती. जेव्हा प्रकाशनं गोशाळेत पाहिलं तेव्हा आकेश शुद्धीवर होता. पण जेव्हा त्यानं पाहिलं की बाकी कोणीही उठलेलं नाही तेव्हा तोही बेशुद्ध असल्याचं नाटक करू लागला. त्यानं पाहिलं प्रकाशनं लायटर पेटवून गोशाळेत फेकलं. त्यानं सगळ्यांना उठवण्याचा प्रयत्न केला, पण त्यात तो अपयशी ठरला. गावकऱ्यांनी जेव्हा ऐकलं की हे सगळं धवीतने केलंय तेव्हा त्यांचा राग अनावर झाला. प्रत्येकजण त्याला शिव्या देऊ लागले. त्याच्या बायका बाळांवर टीका करू लागले. काही वेळानं पोलीस आले आणि संपूर्ण गावकऱ्यांनी धवीत विरुद्ध साक्ष दिली. कोर्टात त्याला 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. भावना, त्याची पत्नी, हताश झाली. गावकऱ्यांनी तिलाही गावाबाहेर हकलून दिलं. तिच्या सासूनं, धवीतच्या आईनं तिला आपल्या घरी नेलं. भावनानं सर्वांशी क्षमा मागितली, पण कोणीही माफ करायला तयार नव्हतं. पण अविनाश आणि हतीशच्या मनाला हे पटत नव्हतं. त्यांना वाटत होतं की धवीत असा काहीही करू शकत नाही. धवीतला तुरुंगात टाकण्यात आलं. त्याचे मित्र त्याला भेटायला येत होते, पण धवीत कोणालाही भेटायला तयार नव्हता. 10 वर्षानंतरची गोष्ट. धवीत आता तुरुंगातून सुटला. अविनाश आणि हतीश त्याला न्यायला आले, पण धवीतनं त्यांच्याकडे नजर टाकली सुद्धा नाही. धवीत आता एक कठीण हृदय माणूस झाला होता.
हतीश जवळ जात म्हणाला, धवीत मित्रा, एक मिठी तरी दे रे. पण धवीतनं हात दाखवून त्याला थांबवलं आणि म्हणाला, माझा आता कोणताही मित्र नाही. ना कोणी मला ओळखतं ना मी कुणाला ओळखतो. अविनाश म्हणाला, हे काय बोलतोयस? आपण बालपणापासूनचे मित्र आहोत. अशा शब्दात तू आम्हाला नाकारू शकत नाहीस. धवीतनं त्याला मध्येच थांबवत खिन्नतेने उत्तर दिलं, ज्या दिवशी जेव्हा माझ्या बायका बाळांना आणि मलाही गावकऱ्यांनी गावाबाहेर काढलं त्या क्षणापासून माझं सर्वांशीच नातं संपलं. पण अविनाश काहीतरी बोलू इच्छित होता, पण काही उपयोग नव्हता. धवीत सगळ्यांना मागं टाकून शहराच्या रस्त्याकडे निघून गेला. 5 वर्षानंतरची गोष्ट. 5 वर्षाच्या अथक परिश्रमानंतर धवीत एका मोठ्या कंपनीचा मालक बनला होता. तो नॅशनल कंपनी ऑफ कपूरचा CEO बनला होता. धवीत आपल्या प्रायव्हेट जेटमधून खाली उतरतो. चारही बाजूंनी बॉडीगार्ड्सनी वेढलेला तो आपल्या आलिशान कारकडे वळतो. कारमध्ये बसलेला असताना अचानक एक फोन येतो. तो फोन उचलतो आणि म्हणतो, हॅलो. पलीकडून आवाज येतो, सर, आम्ही त्याच्याविषयी माहिती मिळवली आहे. तो तुमचा मित्र आकेशचा मुलगा आहे. त्यानेच कंपनीत राहून मोठा घोटाळा केला आहे. धवीत काही क्षण शांत राहतो. मग गंभीर स्वरात म्हणतो, मी आत्ताच एअरपोर्टवर आहे. त्याला 30 मिनिटं थांबवा, मी येतोय. हो सर, असं म्हणत तो माणूस फोन बंद करतो. आकेशचा एकच मुलगा होता, अक्की. प्रकाशनं त्याला त्याच्या वडिलांच्या मृत्यूविषयी सांगून धवीत विरुद्ध चांगलंच भडकवलं होतं. त्यामुळं अक्कीच्या मनात धवीतविषयी तिरस्कार निर्माण झाला होता. हंसा आणि त्याचा भाऊ भुवन, जो पूर्वी मंत्री होता, या दोघांनाही धवीतचं यश सहन होत नव्हतं. पक्षाने भुवनला पक्षातून काढून टाकलं होतं. ते तिघे अक्कीला सतत फसवायचे. त्याच्या मनात विष ओतायचे. त्यांना माहीत नव्हतं की धवीतनं ही उंची किती संघर्ष, किती अपमान, किती वेदनांमधून मिळवलेली होती. पण त्यांचा हेतू एकच, धवीतला बर्बाद करणं. प्रकाश आपल्या मुलाच्या मृत्यूचा बदला धवीतकडून घ्यायचा होता. ज्या गुन्ह्याशी धवीतचा काहीही संबंध नव्हता त्याची शिक्षा तो धवीतला देऊ पाहत होता. हंसा मात्र अजूनही गुन्हेगारी करत होता. पोलिसांना लाच द्यावी लागायची. बेकायदेशीर धंदे चालू होते. पण धवीत, तो कोणतंही चुकीचं काम करत नसे. त्याला कुणाचं भय नव्हतं, कारण त्याचं अंतरंग स्वच्छ होतं. म्हणूनच हे दोघे भाऊ त्याचा नाश करण्यासाठी पिसाट झाले होते. करणच्या जन्माची कहाणी याच काळात उलगडू लागते. करणचा जन्म झाला तेव्हा धवीत तुरुंगात होता. भावना, ती बिचारी बाळाला जन्म देतानाच मरण पावली. धवीतचं दुःख आणि विरह तिला सहन झाला नाही आणि ती देवाघरची झाली. जेव्हा करणला घेऊन त्याची तुरुंगात भेटायला आली होती तेव्हा धवीत डोळ्यात अश्रू घेऊन म्हणाला, आई, तुम्ही याला इथून घेऊन जा. आईला धक्का बसला. ती म्हणाली, बेटा, असं का बोलतोयस तू? मान्य आहे की भावना बाळंतपणात गेली, पण या निष्पाप बाळानं काय केलं? जर हेच देवाला मान्य होतं तर आपल्याला कोणता अधिकार आहे त्याला विरोध करायला? धवीत थोडा वेळ शांत राहिला, पण मग थरथरत्या आवाजात म्हणाला, आई, तुम्ही याला घेऊन जा. मला फक्त एवढंच सांगायचं होतं की. तो बोलायचा प्रयत्न करत होता, पण त्याच्या ओठांवर शब्द अडकले होते. आईनं जवळ जात विचारलं, काय बेटा, बोल ना. धवीतनं खोल श्वास घेत म्हणाला, तुम्ही याला अशी शिकवण द्या की तो पैशाला फक्त एक कागदाचा तुकडा समजावा. मी नाही पाहू इच्छित की हा पैशाच्या मागे धावत राहो. त्याच्या डोळ्यात पाणी होतं, मनात भावना आणि हृदयात वेदना. करणचं आयुष्य त्या क्षणी एका नवीन वळणावर आलं होतं. तर मित्रमैत्रिणींनो, या कथेचा पुढचा भाग आपल्याला उद्या पाहायला मिळेल. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून पुढचा भाग अपलोड केल्याबरोबर आपल्याला पाहायला मिळेल. आणि कथा कशी वाटली आहे ते कमेंट करून नक्की सांगा. आवडत असेल तर लाईक करा. धन्यवाद.